महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक लाभावर मर्यादा आल्याचा आरोप करत लाल सेना बांधकाम कामगार संघटनेने मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शासनाने सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या अनुषंगाने इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत मिळणारे शैक्षणिक लाभ बंद केल्याने लाखो बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे। राज्यातील सुमारे 50 लाख बांधकाम कामगारांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सुमारे 20,000 कामगारांच्या पाल्यांना याचा फटका बसणार आहे। त्यामुळे संबंधित शासन निर्णय तातडीने मागे घेऊन पूर्वीप्रमाणे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे शैक्षणिक लाभ सुरू करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याशिवाय बांधकाम कामगारांवरील अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, साहित्य स्वरूपात लाभ देण्याऐवजी डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा करणे, दिवाळी सानुग्रह अनुदान पूर्ववत सुरू ठेवणे तसेच नोंदणी, नूतनीकरण व लाभांचे प्रलंबित अर्ज तातडीने मंजूर करावेत अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत। या मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लाल सेना बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी महेश लोहार, रमजान मुजावर, आमिर हिरकुडे, जावेद मुजावर, रेणुका पुजारी, संजय मगदूम, बाळासू चौगुले आदींसह सदस्य उपस्थित होते। आज आम्ही लाल सेना बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं ब्रांचच्या दारात निदर्शने करीत आहोत। कारण महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी सामाजिक सुरक्षा संहिता 2020 याच्या अनुषंगाने एक GR काढला आणि त्या GRमध्ये असं सांगितलं गेलं की बांधकाम कामगारांच्या पाल्यांना 1ली ते 10वी, 10वी ते 12वी व ग्रॅज्युएशनचे शिक्षणचे लाभ पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। आणि बंद करून भाजप सरकार एक प्रकारे कामगारांच्यावर अन्याय करण्याचं काम करत आहे। आणि दुसऱ्या बाजूला काय केलेलं आहे, कमीत कमी 20 योजना बंद करून ज्या नको असलेल्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी भांडी पेटी हे वाटप चालू ठेवण्याचं काम हे भाजप सरकार करायला आलं आहे। एकीकडे बघितला तर रोजंदारीवर जाणारा बांधकाम कामगार त्याला एक दिवस जरी सुट्टी काढली तर त्याला त्याचा पगार बुडतो। त्या अनुषंगानं बांधकाम कामगारांना आम्हाला वस्तू नको, डायरेक्ट खात्यावर रक्कम जमा करावी किंवा अनुदान जमा करावं अशी आम्ही मागणी करत आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी की बांधकाम कामगारांचं जे GR काढलेला आहे तो मागे घेण्यात यावा आणि जे पहिलीपासून 10वी 12वी पर्यंत आहे व ग्रॅज्युएशनचे लाभ आहेत ते पूर्ववत चालू करावं अशी आमची मागणी आहे।